नमस्कार, मी DM कुंभार सर. ट्रिग्नॉमेट्री या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री या घटकाचा विचार करतो. ट्रिग्नॉमेट्रीचा व्यवहारामध्ये कसा वापर करता येतो तो भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. सो स्टार्ट द पॉइंट ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्रीचा व्यवहारामध्ये कसा वापर करता येतो त्यासाठी आपण इथे एक पिक्चर पाहतोय. एक समुद्र आहे ज्याच्यामध्ये दोन बोटी आहेत आणि इथे एक दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभापासून ह्या बोटी समुद्रामध्ये किती अंतरावरती आहेत हे आपल्याला काढायचं असेल, किंवा ह्या दीपस्तंभाची उंची किती आहे हे आपल्याला काढायचं असेल, किंवा एखाद्या इमारतीची उंची, एखाद्या टॉवरची उंची कशी काढायची त्याच्यासाठी आपण ट्रिग्नॉमेट्रीचा इथं वापर करणार आहोत. To calculate height of tower, building, tree or distance of a ship from the lighthouse or width of a river etc. टॉवरची उंची, बिल्डिंगची उंची असेल, झाडाची उंची असेल, दोन जहाजांचं लाईट हाऊसपासून किंवा एका जहाजाचं लाईट हाऊसपासून असणारं अंतर किंवा एका नदीची रुंदी कशी काढायची ते ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण पाहणार आहोत. ट्रीज, हिल्स अँड टावर्स आर व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स. जे काही झाडं असतील, टेकड्या असतील किंवा मनोरे असतील, दे आर व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स. ते कसे असतात? उभे सरळ असतात, म्हणजे उभ्या वस्तू असतात. सो वी शॅल रिप्रेझेंट देम इन द फिगर बाय सेगमेंट्स. म्हणून आपण त्याची आकृती काढत असताना, त्याचा उल्लेख करत असताना सेगमेंटच्या द्वारे करणार आहोत, रेषाखंडाच्या सहाय्याने करणार आहोत. विच आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड्स. जे सेगमेंट त्या जमिनीला कसे असणार आहेत? परपेंडिक्युलर असणार आहे. वी विल नॉट कन्सिडर हाईट ऑफ ऑब्झर्वर अँड वी शॅल नॉर्मली रिगार्ड ऑब्झर्वर्स लाईन्स ऑफ विजन्स टू बी पॅरलल टू द हॉरिझॉन्टल लेवल्स. वी विल नॉट कन्सिडर हाईट ऑफ ऑब्झर्वर्स. आपण ऑब्झर्वरची हाईट तर कन्सिडर करणार नाही, कारण जमिनीपासून त्या व्यक्तीची, जो काही ऑब्झर्वर असेल त्याच्या डोळ्याची लेवल्स ही काही उंचीवरती असणार आहे, पण ती हाईट आपण इथे कन्सिडर करणार नाही. आपण कन्सिडर करत असताना ग्राउंड लेवल धरणार आहोत. अँड वी शॅल नॉर्मली रिगार्ड ऑब्झर्वर्स लाईन ऑफ विजन्स टू पॅरलल टू द हॉरिझॉन्टल लेवल्स. आणि ऑब्झर्वरची लाईन ऑफ विजन्स म्हणजे दृष्टिरेषा जी आहे, निरीक्षकाची दृष्टिरेषा ही हॉरिझॉन्टल लेवलमध्ये असते किंवा हॉरिझॉन्टल लेवलला पॅरलल आहे असं आपण इथं गृहीत धरणार आहोत. म्हणजे ऑब्झर्वरची दृष्टिरेषा जी आहे ती आडवी लेवल म्हणजे आडव्या स्थितीत आहे असे आपण कन्सिडर इथं करणार आहोत, किंवा आडव्या स्थितीला पॅरलल असते अशी कन्सिडर करणार आहोत. सो वी शेअर सम रिलेटेड टर्म्स. या संदर्भात काही टर्म्स आपण इथं पाहणार आहोत. सो फर्स्ट वी शेअर्स अ लाईन ऑफ विजन्स. दृष्टिरेषा आपल्याला बघायची आहे. तर दृष्टिरेषा म्हणजे काय? तर इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए. जर निरीक्षक ए या ठिकाणी उभारला असेल, म्हणजे इथं ए या ठिकाणी ऑब्झर्वर उभारलेला आहे. लुकिंग ॲट द ऑब्जेक्ट बी. तो बी या ऑब्जेक्टकडं पाहतोय. इथं बी ऑब्जेक्ट आहे, त्या बीकडं पाहतोय. देन द लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ विजन्स. तर या लाईन ए बीला काय म्हणायचं आहे? लाईन ऑफ विजन असं म्हणायचं आहे. देन सेकंड, अँगल ऑफ एलिव्हेशन्स. इथं आपण काय बघतोय? अँगल ऑफ एलिव्हेशन्स. अँगल ऑफ एलिव्हेशन कशाला म्हणायचं आहे? इफ एन ऑब्झर्वर ॲट ए. ए या ठिकाणी असणारा ऑब्झर्वर ऑब्झर्व्स द पॉईंट बी. बी या पॉईंटचं काय करतोय? ऑब्झर्वेशन करतोय. विच इज ॲट लेवल हायर दॅन ए. त्यावेळी त्याची जी लेवल आहे ती लेवल कशी असणार आहे? एपेक्षा मोठी असणार आहे किंवा एपेक्षा जास्त असणार आहे. अँड ए एम इज द हॉरिझॉन्टल लाईन्स. आणि त्यावेळी ए एम ही काय असणार आहे? तुमची हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. ह्या हॉरिझॉन्टल लाईनला, या लाईन ऑफ विजननं जो केलेला अँगल आहे त्या अँगलला आपण काय म्हणणार आहे? अँगल ऑफ एलिव्हेशन्स. दॅट मीन्स अँगल BAM इज कॉल्ड अँगल ऑफ एलिव्हेशन्स. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्सची ऑब्झर्वरच्या लाईन ऑफ विजननं केलेला जो अँगल आहे त्या अँगलला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ elevations. So this is denoted as like so. So this is the angle of elevation. Now third, angle of depressions. दूसरा एक angle इथं आपण पाहतोय angle of depressions. If an observer at A.
ए या ठिकाणी ऑब्झर्वर आहे इथं आणि ऑब्झर्व्स द पॉईंट सी. सी या ठिकाणी पॉईंट्स आणि त्या पॉईंटकडे तो पाहतोय. त्यावेळची लाईन काय असणार आहे, लाईन ऑफ विजन असणार आहे. द पॉईंट सी विच इज ॲट अ लेवल लोअर दॅन ए. पण पॉईंट सीची लेवल जी आहे ती लेवल पॉईंट एपेक्षा लहान आहे. अँड लाईन ए एम इज यर्स हॉरिझॉन्टल लाईन्स. आणि त्यावेळी लाईन ए एम ही काय असणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन्स असणार आहे. देन अँगल एम ए सी, अँगल एम ए सी कॉल्ड द अँगल ऑफ डिप्रेशन. त्यावेळी तर अँगल एम ए सी जो तयार होतो तो जो अँगल आहे तो अँगल म्हणजे काय, अँगल ऑफ डिप्रेशन आहे. So as like we share three terms, first line of fusion, second angle of elevation and third angle of depressions. म्हणजे थोडक्यात काय, ऑब्झर्वर एखाद्या वस्तूकडे पाहत असेल तर त्यावेळची जी लाईन तयार होते ती लाईन ऑफ विजन असणार आहे. आणि ती लाईन ऑफ विजन जर ऑब्झर्वर ज्या ठिकाणी आहे त्या पॉईंटपेक्षा वरच्या बाजूला असेल तर तिथं तयार होणारा जो अँगल आहे तो अँगल ऑफ एलिव्हेशन असतो. आणि ऑब्झर्वरची लेवल्स म्हणजे लाईन ऑफ विजनची लेवल जर खालच्या बाजूला असेल तर त्यावेळी अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनच्या वरच्या बाजूला असणारा अँगल्स अँगल ऑफ एलिव्हेशन असतो आणि हॉरिझॉन्टल लाईनच्या खालच्या बाजूला असणारा अँगल हा अँगल ऑफ डिप्रेशन असतो. नाव युजिंग दिस ऑल टर्म वी सॉल्व हिअर सम एक्झाम्पल्स. सो लुक हिअर फर्स्ट एक्झाम्पल. Example number 1. An observer at a distance of 10 meters long, a tree looks at the top of the tree. The angle of elevation is 60 degree. What is the height of the tree? Under root 3 is equal to 1.73. An observer एक निरीक्षक आहे at a distance of 10 meter from a tree. एका झाडापासून 10 मीटर अंतरावरती एक ऑब्झर्वर आहे. and look at the top of the tree and तो झाडाच्या शेंड्याकडे पाहतोय. The angle of elevation is 60 degree. त्यावेळी त्यानं केलेला angle of elevation किती आहे, 60 degree आहे. Then what is the height of tree? त्यावेळी झाडाची उंची किती असेल. त्यासाठी अंडर रूट 3 ची किंमत तुम्ही 1.73 घ्यायची आहे. So we shall solution of this. In this example there are height of tree. So let AB is height of tree. It is a h. या एक्झाम्पलमध्ये एक झाड आहे आणि झाडाची उंची काढायची आणि ती उंची आपण ए बी ह्या सेगमेंटने इथनं दाखवतोय. सो ए बी इज हाईट ऑफ ट्री. इट इज अ डिनोटेड एच. आणि या झाडापासून 10 मीटर अंतरावरती ऑब्झर्वर आहे. ते अंतर आपण इथं काय घेतलं, बी सी घेतलं. बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द ऑब्झर्वर फ्रॉम द ट्री इज इक्वल टू 10 मीटर्स. सो लुक हिअर्स, दिस इज अ बी सी डिस्टन्स. इट इज अ 10 मीटर्स. म्हणजे सी या ठिकाणी आता ऑब्झर्वर आहे. दिस इज अ व्हर्टिकल लाईन परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल लाईन्स. सो वी ड्रॉ हिअर सम मार्किंग परपेंडिक्युलर्स. फ्रॉम दिस पॉईंट सी ऑब्झर्वर लुक ॲट द टॉप ऑफ द ट्री. या सी पॉईंटपासून ऑब्झर्वर काय करतोय, ए या ठिकाणी पाहतोय. म्हणजे ए सी त्याची लाईन ऑफ विजन आहे आणि त्यावेळी तयार झालेला जो अँगल आहे तो अँगल किती आहे, 60 डिग्री आहे. सो अँगल ऑफ एलिव्हेशन थीटा, that means angle BCA is equal to 60 degree. Now from figures, आता आकृतीचा विचार केला तर इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होतो आणि ट्रिग्नॉमेट्रीचा आपण इथं वापर करायचा आहे. म्हणजे इथं 60 डिग्री हा ॲक्यूट अँगल्स आहे. त्याच्यासाठी आपण टॅन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. म्हणजे थीटा जर इथं तुम्ही 60 डिग्री घेतला तर त्याची अपोजिट साईड ए बी आहे आणि ॲडजस्टंट साईड बी सी आहे. सो थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. This is a statement number 1. In statement number 1, tan theta is equal to AB upon BC. But tan 60 degree is equal to root 3. येतो जो अँगल आहे तो अँगल 60 डिग्री आहे. tan 60 घेतला तर त्याची किंमत किती येते, रूट 3 येते. सो दिस इज अ स्टेटमेंट नंबर 2. Now observing this 2, what we get is tan theta is equal to tan 60 degree. Therefore AB upon BC is equal to root 3. So we write here, so AB upon BC is equal to root 3 from equation 1 and 2. Equation 1 and 2 चा विचार केला तर त्यांची लेफ्ट साईड आपण इक्वल गृहीत धरली तर राईट साईड कशी असणार आहे, इक्वल आहे. Therefore AB upon BC is equal to under root 3. Now simplify this. Take this BC on this side here, so AB is equal to BC into root 3. Take this BC on this sides. AB is equal to BC into root 3. Now BC is equal to 10 meter. Put up your values. AB is equal to 10 into root 3.
Again you put value of root 3, that is 1.73. So 10 into 1.73, that is a 17.3 meters. So this is value of AB. That means the height of AB is 17.3 meters. Therefore height of the tree is 17.3 meters. म्हणजे त्या झाडाची उंची किती आहे? 17.3 मीटर आहे. So as like we solve this first example. Second example, from the top of a buildings, an observer is looking at a scooter parked at the some distance away. एका झाडाच्या उंचीवरून एक ऑब्झर्वर काही अंतरावर पार्किंग केलेल्या स्कूटरकडे पाहत आहे. अँड मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 30 डिग्री. आणि त्यावेळी त्यानं अँगल जो केला डिप्रेशन अँगल तो किती आहे? 30 डिग्री आहे. इफ द हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40 मीटर. जर त्या बिल्डिंगची उंची 40 मीटर असेल, फाइंड हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग्स. तर त्या बिल्डिंगपासून स्कूटर किती अंतरावरती आहे हे तुम्हाला काढायचं आहे. त्यासाठी रूट 3 ची किंमत 1.73 घ्यायची आहे. सो वी शेअर सोल्युशन. लुक, लेट ए बी बी द बिल्डिंग्स. आपण ज्या व्हर्टिकल ऑब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी सेगमेंट घेणार. ए बी ते घेतला बिल्डिंगसाठी. सो दिस इज ए बी इज बिल्डिंग हियर्स. इन फिगर ए इज द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर्स. So look here, sir, point A. At the point A, this is the position of observer. From this point A, observer look at the scooter at point C. And this is the line of fusion AC, making of angle 30 degree to the horizontal lines AM. ह्या लाइन AMC या लाइन ऑफ फ्युजन न केलेला अँगल किती आहे? 30 डिग्री आहे. AM is the horizontal line and angles MAC is angle of depression we denote here. So now height of the building is 40 meters and we draw here the distance from this building to the scooter. It is a BC. So a scooter is at C which is X meter away from the buildings. सी या ठिकाणी असणारे स्कूटर बिल्डिंग पासून x मीटर अंतरावरती आहे असं आपण इथं कन्सिडर करतोय. नाउ मेक हियर परपेंडिकुलर मार्क्स, दॅट इज द ए बी परपेंडिकुलर टू बी सी. देअरफॉर अँगल MAC and angles ACP, these are alternate angles because AM parallel to BC, and if you take AC is a transversal, so angle MAC is 30 degree and angle ACB is also 30 degree, and they are alternate angles, so we do not here same mark, that is the 30 degree. From figures in triangles ABC we use here tan 30. आकृतीचा विचार केला तर आपण इथं tan 30 चा वापर करणार आहोत. फॉर दॅट tan 30 degree is equal to AB upon BC. So AB is here the opposite side and BC is here adjacent side. Now put up the values. Tan 30 is equal to here so 1 upon root 3 is equal to AB is here 40 and BC is equal to x. Now simplify this by cross multiplication. X 1 into x, that is the x, and 40 into root 3, that is the 40 into root 3. Now put up the values of root 3. So you get here so 40 into 1.73 and multiple this, x is equal to 69.20 meters. So as like we get here answer, the scooter is 69.20 meter away from the buildings. म्हणजे जी स्कूटर आहे ती स्कूटर बिल्डिंग पासून 69.20 मीटर अंतरावरती आहे. So as like we solve this example, now here's the next example, example number 3. To find the width of rivers. या example मध्ये आपल्याला काय करायचं आहे? width of rivers, एका नदीची रुंदी काढायची आहे. A man observes the top of a tower on the opposite bank making an angle of elevations of 61 degree. नदीच्या एका बाजूला असणारी व्यक्ती नदीच्या दुसऱ्या बाजूकडे असणाऱ्या टॉपच्या दिशेने पाहते, म्हणजे टॉवर जो आहे त्या टॉवरच्या टॉपकडे पाहते आणि त्यावेळी त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन किती होणार आहे? 61 डिग्री. व्हेन ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड्स, आहे त्या ठिकाणापासून ज्यावेळी तो 50 मीटर मागे जातो, अँड ऑब्झर्व्स द सेम टॉप ऑफ द टॉवर्स, आणि त्याच वेळी त्या टॉवरचा म्हणजे जो आधीचा जो टॉवर होता
त्याच्या टॉपकडे पाहतो. ही द लाईन ऑफ फ्युजन मेक्स अन अँगल्स ऑफ एलिव्हेशन इज 35 डिग्री. त्यावेळी त्यानं तयार केलेला जो अँगल आहे तो अँगल किती आहे 35 डिग्री आहे. देन फाइंड द हाईट ऑफ द टॉवर्स. मग आता काय करायचं हाईट ऑफ टॉवर काढायचं म्हणजे मनोऱ्याची उंची काढायची आणि विड्थ ऑफ द रिव्हर्स नदीची रुंदी तुम्हाला काढायची आहे. So for that given here tan 61 degree is equal to 1.8 and tan 35 degree is equal to 0.7. Now using this we solve this example. So look here. First we take here some width of rivers. इथं आपण width of river घेतली, that is a BC. width of river किती आहे BC आहे. A man observes the top of the towers. So you draw a tower, that is the AB is a towers. तो ऑब्झर्वर जो आहे तो ऑब्झर्वर काय करतोय टॉवरच्या टॉपचं निरीक्षण करतोय. सो ए बी इज हिअर्स अ टॉवर. द पॉइंट ए इज हिअर्स अ टॉप ऑफ द टॉवर्स अँड फ्रॉम दिस पॉइंट सी ही ऑब्झर्व्स द टॉप. सो ड्रॉ हिअर्स लाईन ए सी, दॅट इज अ लाईन ए सी इज अ लाईन ऑफ व्हिजन फॉर द ऑब्झर्वर. म्हणजे सी या पॉईंटपासून ऑब्झर्वर काय करतोय ए या ठिकाणी पाहतोय and making angle of elevation that is a 61 degree. त्यावेळी त्यानं तयार केलेला angle of elevation किती आहे 61 डिग्री आहे. Now she moves 50 meter backward from the bank and observe the same top of the waters. आता तो काय करतोय सी या पॉइंट पासून परत मागं येतोय किती मीटर 50 मीटर्स ॲट द पॉइंट डी. म्हणजे डी पर्यंत 50 मीटर अंतरावरती ऑब्झर्वर मागं येते आणि ह्या पॉइंट पासून तो काय करतोय ऑब्झर्वेशन करते त्या स्टॉपचं. मेकिंग अँगल हिअर्स 35 डिग्री. म्हणजे 50 मीटर मागे येऊन डी या ठिकाणी ऑब्झर्वर परत ए या ठिकाणी पाहतो त्यावेळी तयार झालेला अँगल जो आहे तो 35 डिग्री आहे. सो वी राईट हिअर्स अ सेगमेंट ए बी शोज द टॉवर ऑफ द अपोजिट बँक्स अँड ए इज द टॉप ऑफ द टॉवर्स अँड सेगमेंट बी सी शोज द विड्थ ऑफ रिव्हर्स. जे डायग्राममध्ये आपण काढलेलं आहे ते आपण इथं थिओरटिकल लिहून घेतलं. नाव लेट एच बी द हाईट ऑफ टॉवर. आपल्याला टॉवरची हाईट काढायची ती आपण एचने इथं दाखवली. सो राईट हिअर्स एच अँड एक्स बी द विड्थ ऑफ रिव्हर्स. त्या नदीची रुंदी जी आहे ती रुंदी किती आहे एक्स आहे. तो राईट हिअर्स बी सी इज इक्वल टू एक्स. फ्रॉम फिगर आकृतीचा विचार केला तर एम ए बी परपेंडिक्युलर बी सी अँड ए बी परपेंडिक्युलर बी डी. आकृतीचा विचार केल्यानंतर आपल्याला इथं काय दिसतं ए बी परपेंडिक्युलर टू बी सी अँड ए बी परपेंडिक्युलर टू बी डी. म्हणजे इथं जे ट्रायंगल्स तयार झाले ते ट्रायंगल्स कसे आहेत राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. देअरफॉर टॅन 61 पहिल्यांदा आपण 61चा विचार करतो. टॅन 61 साठी रेशिओ तो घेणार. सो फॉर दिस 61 AB is opposite side and BC is adjacent side. Therefore tan 61 degree is equal to h upon x. ट्रिग्नॉमेट्रीचा आपण या रेशनचा विचार केला त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल डायरेक्ट tan 61 degree is equal to h upon x कसं आहे. नाव put up the values. tan 61 degree it is a 1.8 is equal to h upon x. So by taking cross multiplication h is equal to take this x in this side it becomes multiple. So 1.8 into x. Now multiply 10 on both sides. दोन्ही बाजूला मी काय केलं सिम्प्लिसिटीसाठी 10 न मल्टिप्लाय करतोय. सो ऑन दिस साइड हिअर सो मल्टिप्लाय 10 यू गेट हिअर 10h अँड 1.8x 1.8 इंटू एक्स बिकम हिअर सर 18x. म्हणजे 1.8ला आपण 10 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे त्याची किंमत होईल 18. हे आपण फक्त सोयीसाठी करून घेतोय. सो दिस इज इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाइंग बाय 10. हे मल्टिप्लाइंग 10 म्हणजे ह्या इक्वेशनला आपण 10 न मल्टिप्लाय करून हे इक्वेशन 1 इथं काढलं. नाव इन राईट अँगल ट्रायंगल्स ए बी डी. आता ए बी डीचा विचार करा. इन दिस ट्रायंगल्स हिअर्स अँगल डी इज ॲक्युट अँगल इट इज 35 डिग्री. सो tan 35 डिग्री इज इक्वल टू फॉर दिस tan 35 अपोजिट साइड इज ए बी दॅट मीन्स एच अँड ॲडजस्टंट साइड बी डी दॅट मीन्स एक्स प्लस 50 मीटर्स. म्हणजे 35 डिग्री अँगलसाठी ॲडजस्टंट साइड जी असणार आहे ती किती असणार आहे बी सी प्लस सी डी दॅट मीन्स एक्स प्लस 50 मीटर. म्हणजे tan 35 डिग्री इज इक्वल टू एच अपॉन एक्स प्लस 50. नाव पुट अप युअर व्हॅल्यूज. tan 35 डिग्री इट इज अ 0.7 and h upon x plus 50 same as it is. Simplify this by cross multiplication you get here some h same as it is. X plus 50 take on this side it becomes 0.7 into x plus 50. Now again
you multiply 10 on both side, you get here so 10h is equal to this 0.7 become here so 7 in bracket x plus 50 same as it is. म्हणजे इथं इक्वेशन 1 जसं आपण मिळवलं तसंच 10 ने मल्टिप्लाय करून आपण इथं इक्वेशन 2 मिळवणार आहोत. Now by observing this 1 and 2, what do you get here? So 10h is equal to 18x. So for this 10h, you write here so 18x. So look here from equation 1 and 2, we write here so 18x is equal to 7 into x plus 15. Now simplify this 18x same as it is. Multiply this 7 to this bracket. 7 into x, this becomes 7x plus 7 into 50, that is 350. Now take this 7x on this side, it becomes 11x. 7x या बाजूला घेतल्यानंतर तो मायनस होईल आणि 18x minus 7x is equal to 11x and this 350. Now x is equal to 350 upon 11. 11 इथं मल्टिपल आहे, या बाजूला घेतलं तर 350 upon 11. Now divide this, you get here so x is equal to 31.82. आता 350 ला 11 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला किंमत काय मिळणार आहे तर 31.82. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. आता इथं आपल्याला x ची किंमत मिळाली. x म्हणजे काय विड्थ ऑफ रिव्हर्स. नाउ वी कॅल्क्युलेट h. नाउ h is equal to 1.8 into x. So put up here value of x. We get here so 1.8 into 31.82 and multiply this. You get here h is equal to 57.28 meters. So as like we get here so h is equal to 31.82 and h is equal to 57.28 meters. So write inverse width of river is equal to 31.82 meters and height of the tower is equal to 57.28 meters. म्हणजे नदीची जी रुंदी आहे ती रुंदी किती आहे 31.82 मीटर आहे आणि टॉवरची उंची आहे ती 57.28 मीटर आहे. So as like we solve this example, now we share the next example, example number 4. Now here's example number 4. Roshni saw an eagle on the top of a tree at an angle of elevation of 61 degree. Roshni saw an eagle on the top of a tree. एका झाडाच्या शेंडावर असणाऱ्या ईगलकडं रोशनी पाहते ॲट ॲन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 61 डिग्री आणि त्यावेळी त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे 61 डिग्री आहे. म्हणजे गरुड ह्या पक्षाकडं ज्यावेळी रोशनी पाहते त्यावेळी त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे 61 डिग्री आहे. व्हाईल शी वॉज स्टँडिंग ॲट द डोअर ऑफ हर हाऊस. ज्यावेळी ती त्या ईगलकडं पाहत असते त्यावेळी ती आपल्या घराच्या दरवाजाजवळ उभी असते म्हणजे ग्राउंडवरती उभी असते. शी वेंट ऑन द टेरेस ऑफ द हाऊस सो दॅट शी कुड सी इट क्लिअरली. ती काय करते पुन्हा टेरेसवरती जाते आणि टेरेसवरून त्या पक्षाकडे पाहते त्यावेळी तो तिला क्लिअर असा दिसतो म्हणजे गरुड त्यावेळी स्पष्टपणे त्याला दिसतो. द टेरेस वॉज ॲट हाईट ऑफ 4 meters. टेरेसची जी उंची आहे ती उंची किती आहे 4 मीटर आहे. While observing the eagle from there, the angle of elevation was 52 degree. आणि ज्यावेळी ती टेरेसवरून त्या पक्षाकडे पाहते त्यावेळी अँगल ऑफ एलिव्हेशन किती होता 52 डिग्री होता. ॲट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड वॉज द ईगल्स. जमिनीपासून किती उंचीवरती गरुड होता हे तुम्हाला काढायचं आहे. फाइंड द आन्सर करेक्ट अप टू नियरेस्ट इंटिजर्स. जवळच्या पूर्णांकापर्यंत तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. त्यासाठी काही किमती तुम्हाला दिलेल्या आहेत tan 61, tan 52, tan 29 and tan 38. So look how to solve this example. Solution. So first we take here some PQ, that is a house. आपण इथे काय घेतला PQ घेतला तो काय हाऊस आहे. and SR, this is a height of tree. SR जो आहे ते काय height of tree झाडाची उंची आहे. And the PQ is the house and SR is the tree. So right here so PQ is the house and SR is the tree. And eagle is at R. जो eagle आहे तो eagle कुठं आहे R या ठिकाणी आहे. And रोशनी P या ठिकाणी म्हणजे घराच्या दरवाजाजवळ P या ठिकाणी रोशनी आहे. आणि दोघांच्या मधलं जे अंतर आहे SP म्हणजे ग्राउंड लेवल आहे ती SP आपण इथं दाखवली. And RS perpendicular, SP we know this vertical object is perpendicular to horizontal lines. Now
रोशनी लुक ॲट द ईगल्स. रोशनी काय करते, ईगलकडं पाहते. सो दॅट इज आर पी इज अ लाईन ऑफ व्हिजन्स मेकिंग अँगल हिअर्स 61 डिग्री. म्हणजे रोशनी ज्यावेळी त्या ईगलकडं पाहते त्यावेळी तिचा अँगल किती आहे, 61 डिग्री आहे. आता ती काय करते, दरवाजापासून घराच्या टेरेसवरती वर जाते, क्यू या ठिकाणी येते आणि पी पासून क्यूची उंची किती आहे, 4 आहे, 4 मीटर आहे. म्हणजे घराची उंची किती आहे, 4 मीटर्स आहे. आणि क्यू या ठिकाणापासून आता ती काय करते, ह्या ईगलकडे पाहते. आता इथली लाईन ऑफ फ्युजन काढण्यापूर्वी आपण काय करतो, इथं पहिल्यांदा हॉरिझॉन्टल लाईन्स काढतोय. सो ड्रॉ सेगमेंट क्यू टी परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर एस. सो लुक हिअर, सो दॅट इज क्यू टी परपेंडिक्युलर टू आर एस. And now we draw here a line of fusion from point Q. This is a line of fusions making angle here 52 degree. आणि आता आपण ह्या Q पॉइंट पासून काय केले, लाईन ऑफ फ्युजन्स R पर्यंत काढली, त्याचा अँगल किती आहे, 52 डिग्री आहे. सो फॉर आवर सिम्प्लिसिटी वी ड्रॉ हिअर अगेन्स्ट हॉरिझॉन्टल लाईन फ्रॉम द पॉइंट R. म्हणजे R लेवल पासून आपण इथं हॉरिझॉन्टल लाईन्स काढली. नाव दिस लुक हिअर TSPQ. ह्या TSPQ चा विचार केला, इट इज अ क्वाड्रिलॅटरल्स अँड हिअर्स TQ पॅरलल SP and PQ parallel TS, and these angle here are 90 degrees. So quadrilateral TSPQ is rectangles. म्हणून हा जो quadrilateral इथं दिसतो TSPQ हा rectangle आहे. Therefore opposite sides of these rectangles are equal. So here PQ is equal to 4. Therefore TS also is 4. Now let SP is equal to X. SP आपल्याला काय करायचं आहे, इथं ईगलची उंची काढायची आहे ग्राउंड लेवल पासून. त्यासाठी आपल्याला झाड आणि घर ह्या दोघांच्या मधलं अंतर काढावं लागेल. ते अंतर आपण SP X न इथं दाखवलं. अँड TR इज इक्वल टू Y. TR, सो लुक हिअर, दिस इज अ TR इज इक्वल टू हिअर Y. म्हणजे T पासून R ची उंची किती घेतली आपण, Y घेतली. नाव इन ट्रायंगल्स RSP, ह्या RSP चा विचार केला तर ह्या RSP मध्ये अँगल PRS, कुठला अँगल PRS आपल्याला काढायचा. तो कसा काढावा लागेल, यातला जो अँगल आहे तो 61 डिग्री आहे आणि हा 90 डिग्री आहे. आणि हा अँगल जर काढायचा झाला तर आपल्याला काय करावं लागेल, 90 मधनं हा अँगल वजा केला 61 डिग्री, वी गेट हिअर्स 29 डिग्री. अँगल PRS किती आहे, 90 - 61, इट इज अ 29 डिग्री. It is a 29 degree. So right here 29 degree. म्हणजे आपण इथं अँगल PRS काढून घेतला. तसंच काय करायचं, अँगल आपल्याला QRT काढायचा आहे. सो इन ट्रायंगल्स RTQ, इन ट्रायंगल्स RTQ चा विचार केला तर अँगल्स QRT इज इक्वल टू 90 - 52. म्हणजे जसा हा 29 काढला तसंच आपण इथं दुसरा अँगल काढतोय QRT. सो QRT इज इक्वल टू 90 डिग्री मायनस 52 डिग्री इज इक्वल टू 38 डिग्री. सो राईट हिअर 38 डिग्री. म्हणजे हे अँगल आपण इथं कसे काढायचे तिथं पाहिलं. आपल्याला एक ट्रायंगलच्या कोणांचा मापाचा गुणधर्म माहिती आहे, समेशन ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इट इज अ 180 डिग्री. बाय युजिंग दिस वी कॅल्क्युलेट दिस अँगल 29 डिग्री अँड हिअर 38 डिग्री. Now think about this angle PRS. Take ratio tan. So right here is tan angle PRS. Tan angle PRS. It is a 29 degree. So right here is tan 29 degree. So take this ratio here for tan 29 degree. Opposite side is SP and adjacent side is RS. So take ratio here say SP upon RS. Now put up the values. Tan 29 given here is 0.55. So right here 0.55 is equal to SP is here X and RS is equal to here that is the RS means RT plus TS. So RS means म्हणजे RS ची लांबी जर काढायची झाली तर RS मध्ये RT आहे आणि TS आहे. मग RT Y आहे आणि TS किती आहे, 4 आहे. म्हणजे दोघांची एकत्रित बेरीज केली तर Y plus 4 इथं येईल. दॅट मीन्स RS is equal to Y plus 4. Now simplify this by taking cross multiplication X same as it is and 0.55 into Y plus 4. So right here this is equation number 1. Similarly त्याच पद्धतीनं काय करायचं आपल्याला,
tan QRT म्हणजे tan 38 आपल्याला इथं काढायचं आहे. सो राईट हिअर tan 38 इज इक्वल टू फॉर tan 38 opposite side is here's a TQ and adjacent side is here's RT. So write here's a TQ upon RT. Now put up the values. Tan 38 is equal to TQ is here's a X. आता TQ आपण इथे X लिहिला कारण SP is equal to TQ. These are opposite side of rectangles म्हणजे SP X असेल तर TQ सुद्धा काय असणार आहे X असणार आहे. So write here reasons SP is equal to TQ is equal to X. Now you write values. Tan 38 is equal to 0.78 and X upon Y, it is the same as it is. By taking cross multiplication X is equal to 0.78Y. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर म्हणजे Y इकडे जाईल मल्टिप्लाय होईल 0.78Y. It is the equation number 2. So look here sir. In equation number 1 X is equal to 0.55 in bracket Y plus 4. And in equation number 2 X is equal to 0.78Y. So by using these two equation we write here so 0.78Y is equal to 0.55 in bracket Y plus 4. म्हणजे आपण काय केलं इक्वेशन 1 मध्ये X ची किंमत घातली किती घातली 0.78Y. So 0.78Y is equal to 0.55 in bracket Y plus 4. For simplify, look here so 0.78 and 0.55. So our simplicity we multiple here so by 100 on both side. म्हणजे आपण सोयीसाठी काय करतोय दोन्ही बाजूला 100 ने मल्टिप्लाय करतोय आणि 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इथे मिळेल 78y is equal to 55 in bracket y plus 4. Now multiply this 55 to this bracket, we get here 78y is equal to 55 into y, that is a 55y plus 55 into 4, that is a 220. Now take this 55 on this side, we get here a 23y. 55y इकडे आल्यानंतर 78 मधनं 55 गेलं तर किती येणार 23y येणार and this 220 same as it is. Now calculate value of y is equal to 220 upon 23. 220 upon 23 it is a 9.565. 220 ला 23 न डिवाइड केल्यानंतर आपल्याला उत्तर जे मिळेल ते 9 पॉइंट किती असणार आहे 565. बट वी वांट हिअर आन्सर करेक्ट अप टू नियरेस्ट इंटिजर. आपल्याला जवळच्या पूर्णांकापर्यंत उत्तर पाहिजे म्हणून याच्या जवळचा पूर्णांक आपण घेतला 10. 9.5 म्हणजे किती येणार आहे 10 येणार आहे अप टू नियरेस्ट इंटिजर. नाउ वी वांट हिअर व्हॅल्यू ऑफ RS. आता आपल्याला RS ची किंमत काढायची. RS म्हणजे किती आहे y plus 4. So y is here 10 and this is a 4. 10 plus 4 it is a 14. Therefore the eagle was at a height of 14 meter from the grounds. म्हणजे आपण RS ची किंमत काढली म्हणजे कोणाची काढली ईगल S पासून किती अंतरावरती आहे त्याची उंची काढली ते हाईट काढली म्हणजे ईगल was at a height of 14 meter from the grounds. म्हणजे गरुडाची जमिनीपासून म्हणजे गरुड जमिनीपासून 14 मीटर अंतरावरती होता किंवा 14 मीटर उंचीवरती होता. सो ॲज लाईक वी सॉल्व दिस एक्झाम्पल. नाव शेअर्स नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म. एका वादळामुळं झाड काय झालं तुटून पडलं आणि तुटल्यामुळे काय झालं इट्स अ ब्रोकन अपर पार्ट वॉज सो इन्क्लाइन्ड दॅट इट्स टॉप टचेस द ग्राउंड मेकिंग अन अँगल of 30 degree with the grounds. आणि ते झाड जिथून तुटलेला जो वरचा भाग होता जे झाडाचा जो वरचा भाग होता तो वरचा भाग काय केला जमिनीशी येऊन टेकला आणि जमिनीशी टेकत असताना अँगल ऑफ त्याने केलेला जो अँगल आहे तो अँगल किती आहे 30 डिग्री आहे. म्हणजे झाडाचा जो काय तुटलेला भाग आहे तुटलेला भाग जमिनीशी येऊन टेकला आणि टेकल्यानंतर त्याने जमिनीशी केलेला जो अँगल आहे तो किती आहे 30 डिग्री आहे. द डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री झाडाच्या बुंद्यापासून अँड द पॉइंट व्हेअर द टॉप टचेस द ग्राउंड झाडाचा शेंडा जिथं टेकला म्हणजे झाडाचा बुंदा आणि झाडाचा शेंडा जिथं टेकला तिथील जे अंतर आहे ते अंतर किती 10 मीटर म्हणजे ते अंतर होतं किती 10 मीटर. व्हॉट वॉज द हाईट ऑफ द ट्री तर झाडाची उंची किती झाडाची उंची आपल्याला इथं काढायची आहे. सो टेक युअर सोल्युशन. फॉर दॅट
सपोज ए बी इज द ट्री. आपण काय केलं, ए बी इथं झाड दाखवतोय, ए बीनं काय करतोय, झाड दाखवतोय. सपोज ए बी इज द ट्री, ए बी म्हणजे काय, झाड आहे. इट वॉज ब्रोकन ॲट पॉईंट सी, आणि सी ह्या पॉईंटजवळ तर काय होतं, ब्रोक होतं म्हणजे तुटतं, आणि तुटल्यानंतर अँड इट्स टॉप टचेस डी, त्याचा जो टॉप आहे, हा जो टॉप, तो टॉप करतो डी या पॉईंटला येऊन टेकतो, आणि टेकल्यानंतर काय होतं, त्यावेळी हॉरिझॉन्टल लाईन बी डी तयार होते विथ मेकिंग अँगल 30 डिग्री. देअरफॉर अँगल सी डी बी, म्हणून अँगल सी डी बी किती इथं 30 डिग्री आपण इथं लिहिला. नाव बी डी इज हिअर्स 10 मीटर्स. तुम्हाला इथं डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री अँड पॉईंट वेअर द टॉप टचेस द ग्राउंड वॉज 10 मीटर्स. म्हणजे झाडाचा बुंदा आणि झाडाचा जो टॉप आहे जिथं येऊन टेकला तिथं त्यांच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर किती आहे, 10 मीटर ते सांगितलेलं आहे, आपण इथं लिहिलं. सो राईट हिअर बी डी इज इक्वल टू 10 मीटर. नाव बी सी इज इक्वल टू एक्स. कन्सिडर हिअर बी सी इज इक्वल टू एक्स. सो राईट हिअर बी सी इज इक्वल टू एक्स मीटर्स. आता इथं विचार करा की पॉईंट सी पासून वरचा भाग जो ए आहे आणि पॉईंट सी पासून डी पर्यंत हे दोन्ही भाग कसे आहेत, समान आहेत. कारण सी पासून ए पर्यंतचा जेवढा भाग होता तेवढाच भाग खाली येऊन इथं टेकलेला आहे, त्यामुळे दोन्ही भाग इथं समान आहेत. सो इट इज इक्वल ए सी इज इक्वल टू सी डी. सो राईट हिअर इक्वल मार्क अँड denoted here this is a y. So right here CA is equal to CD is equal to y meter. Now AB perpendicular BD, so mark here perpendicular. Now in right angle triangle CDB, या CDB चा विचार केला तर अँगल B 90 डिग्री आहे, अँगल D 30 डिग्री आहे. सो रिमेनिंग अँगल C इट इज 60 डिग्री. नाव वी ड्रॉ हिअर tan 30. आता आपल्याला काय करायचं, tan 30 डिग्री काढायचं. फॉर दॅट ऑपोजिट साइड इज बी सी अँड ॲडजस्टंट साइड इज बी डी. सो राईट हिअर बी सी अपॉन बी डी. नाव tan 30 इज इक्वल टू 1 अपॉन √3 इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू एक्स अँड बी डी इज इक्वल टू 10 गिवन हिअर इन फिगर्स. सिम्प्लिफाय दिस बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन्स वी गेट हिअर टेक दिस x on this sides it becomes 1 upon x and take this √3 on this side it becomes √3. And take reciprocal here of this, we get here x is equal to 10 upon √3. So we get here x is equal to 10 upon √3. So we get here value of x that is 10 upon √3. आणि आता आपल्याला किंमत y ची काढायची आहे. y ची किंमत काढत असताना जरा ह्या डायग्रामचं पुन्हा एकदा ऑब्झर्वेशन करा. सो दिस राईट अँगल ट्रायंगल इज ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री. Here x is a side opposite to 30 degree, that means half to hypotenuse. म्हणजे 30 अंश कोणासमोरची बाजू x कर्णाच्या निमपट असते, म्हणजे y च्या निमपट असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, y ची किंमत x च्या दुप्पट आहे. x इथं आपण काढलं 10 upon √3, म्हणजे इथं y ची किंमत किती येणार आहे, x च्या दुप्पट म्हणजेच 2 into 10 upon √3 that is 20 upon √3. So right here by using property of 30 degree 60 degree 90 degree triangles, y is equal to 20 upon √3. Now we get here x is equal to 10 upon √3, y is equal to 20 upon √3. But we want here value of AB. That means height of tree. आपल्याला height of tree काढायची, म्हणजे काय करायचं आहे, x plus y काढायचं आहे. So adding this to x plus y, look here is equal to 10 upon √3 plus 20 upon √3. Here denominator is same, therefore 10 plus 20 that is 30 upon √3. सो x प्लस वाय इज इक्वल टू 30 अपॉन √3. म्हणजे x प्लस वायची किंमत काढली आपण 30 अपॉन √3. म्हणजे त्या झाडाची जी उंची आहे ती उंची किती आहे, 30 अपॉन √3 आहे. पण थोडंसं आपण इथं सिम्प्लिफाय करतो याला. x प्लस वाय इज इक्वल टू छेदामध्ये जो √3 आहे तो √3 आपल्याला कॅन्सल करायचा आहे. म्हणजे त्यानंच काय करतो आपण, न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय. सो राईट हिअर 30 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3. सो टेक दिस सिम्प्लिफाय. 30 into √3 upon √3 into √3 that is 3. So 30 into √3 upon 3. Now 30 upon 3 that is 10. So you get here x plus y is equal to 10 √3. म्हणजे त्या झाडाची उंची किती आहे, 10 √3 आहे. So right here height of the tree was 10 into √3 meters. म्हणजेच त्या झाडाची उंची किती होती, 10 वर्गमुळात 3 होती. So as like we solve this all examples, now using all this information and solved example, you solve practice set 6.2. जी काय उदाहरणं तुम्हाला सोडून दिले त्या सर्व उदाहरणांचा वापर करून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6.2 सोडवायचा आहे आणि प्रॉब्लेम सेट 6 सोडवायचा आहे.
आता आपण इथंच थांबते, पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब दिस चॅनल.